किती झोपता बापा 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 बापा. एकदम झाला आता आमचा. बापा कशी झोपते तर काय आतरण कोणीकडं. बापा बापा झोपाची स्टाईल वरी पाय. काय रजनीकांत इथं शिकवटा रजनीकांत आला. राहू द्या एवढी स्टाईलनं झोपायली आपला बंगला तरी का तसा. रजनीकांत उठा लवकर उठा. आता उघडले डोळे. आता नाही झोपत माणूस. कान वाकडं थोडं करायले. हे गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर व्हिडिओ सुरू झाल्या पहिले एक काम करायचं. चॅनलवर नवीन असले तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. आता मी चाललो सध्या शेतामध्ये आणि इकडं माझ्या मागं रोड आहे. मागे तिकडं आपलं गाव आहे. तर जवळपास सकाळचे समजा 8:30 वाजून गेले. 8:45 होत आले. हाय गाईस तुम्ही काय कुठं चालले. हा खा पण हा सध्या आपल्या गावाच्या पुलाजवळ. हा बघा आपल्या गावाचा हा पूल आहे. या बाजूनं पण वडा आहे, या बाजूनं पण वडा आहे. ही गाडी गेली इथून. सोनी ये इकडं. पहा मित्रांनो मी चाललो होतो वावरामध्ये. माहीतच नाही मला सोनी मी मागं आली ती. हे पहा सोने तू कायला आली. घरीच राहायचं ना. काय काम नाही तू वावरामध्ये. जाऊ दे आता चला तिच्या सोबत आपण जाऊ वावरामध्ये. चाल सोने. सोने आपल्या पुढी गेली. पळतच चालली. हे पहा बगळे गाईस. बगळे पहा बगळे किती सारे बगळे हात. हे पहा इकडं आमच्या इकडं तळा आहे ना. आणि आता शेतामध्ये समजा तिकडं शेळ्या हाता पलीकडं. त्याच्यामुळं हे सगळे बगळे तळ्याकून येते तर इकडं मग परत संध्याकाळी जाते तर तळ्याकडं. पहा मित्रांनो मी पोहोचलो आपल्या वावरामध्ये. आणि हे जे दिसायले हे कडब्याच्या पेंड्या होता. आपल्या गुत्त्यावाल्यानं बांधून टाकल्या. तर समजा आता आपल्याला हे कडब्याच्या पेंड्या कोणी विकत घेत असेल तर नेऊ शकता. आपल्याला आपण 3 रुपये पेंडीप्रमाणे द्यायलो सध्या. आता समजा सगळ्या पेंड्या आपल्या वावरामध्येच आता. मित्रांनो हे पहा हे समजा ज्वारीला पाणी देताना पाईप असे राहिले होते ज्वारीच्या मध्ये. हे पहा असे आतरून आता हे सगळे पाईप आपल्याला एका जागेवर टाकायचे आहेत. जेणेकरून मग समजा वावरातनी ट्रॅक्टर घालून आपल्याला नांगरता येईल, मशागत करता येईल. मित्रांनो वावरात थोडंसं काम केलं आणि चाललो सध्या घरी. आणि हे बघा माझ्या हातात काय आहे गाईज. याला म्हणतात कसाटी. हे बैलाची जी घंटी असते त्याला कसाटी म्हणतात. हे बघा वावरामध्ये पडली होती त्या दिवशी मी बैलगाडी आणू लागलो होतो. आणि आता ही घरी न्यायची आहे आपल्याला. आणि मित्रांनो पोहोचलो सध्या घरी. पहा विशाल काय करायला. इथं लावलं कूलर. याच्यामध्ये आता तिळं. ते पहा तिळं उपनायला असं. सध्या हवा चालू नाही त्याच्यामुळं कूलरच लावलं. आता एवढा कचरा पडला इकडे खाली ते त्याचा बुगदा ते चालू आहे. बाने मैं तो टूट गया यार. कस काय पैसाच नाही जवळ. 1 रुपया भेट ना. 1 रुपया काहीच. घरीच राहिलं कसं भेटल. कसं जाऊ ज्वारी सोडून. एवढे दिवस काला घालायचं ज्वारी. मग काय भरायचं व्हायचं मोकळं जायचं तिकडं तळ्यावर. आणि मित्रांनो आंघोळ वगैरे करून रेडी झालो. आणि हे पहा आपल्याजवळ आहे नारळ. नारळातलं पाणी पिऊन घेतलं अश्विनीनं. आता मी ह्याच्यात पाहलो मलई काय आहे का ते. हातावर बसल. आपल्याकडं सुरा आहे. आपण मासोळ्याचे कारभारी हो. राहू द्या ना. नाही कडक आहे त्याच्यामुळे म्हणायला असेलच त्याच्यात. तुझ्या
कैसे पता चला? तुझे कैसे पता चला? कारण आपण नारळ खातो ना म्हणून रोज. तरी भरपूर पाणी होतं एक गिलास भरून. हाय मध्ये एवढी मोठी आहे. आहे अजून याला थांब बरोबर दाखवली ना. इकडे ते सुडकं दिसायला काय. दिसली काय नाही. हाय हाय खाय ना विकास. खाय ते मग चमचा आणा नाही. हे ले काका कसं ठेवते रे. जाय मग आता बंद करा. हाय हाय करलं. गाईज हे पा मला याच्यामध्ये एवढी आहे. आणि पाणी पण निघलं भरपूर. पाणी एक गिलासच्या वरी निघलं. आता या प्लेटमध्ये मी काढतो मला समजा दाखवतो टोटल किती निघते ते. गाईज हे पा एवढ्या टपरामधून एवढी मलाई निघली. हे भरपूर मलाई निघली. हे पा एवढी अशी अशी निघली. आता खायची. आता माझ्याकडे पा लय भारी लागते. एकदम टेस्टी लागते. तुम्ही केव्हा बी जर का समजा नारळ विकत घेतलं तर त्याला म्हणजे पाणी तर पिसालं त्याच्यातलं, पण मला असो का नसो ते फोडून पहा. त्याच्यामध्ये मलाई थोडीशी ना थोडीशी राहतेच. आणि हे शरीराला खूप चांगली राहते. नारळ पाणी बी आणि हे मलाई पण अशी.